माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये रुपेश गोडके यांची कमेंट आहे, इंग्लिश शॉर्ट स्टोरीवर व्हिडिओ टाका. तर घेऊन आले तुमच्या खास डिमांडवरती. जर तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. मी त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज पूजा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आले एक इंटरेस्टिंग स्टोरी. तिचं नाव आहे एलिफंट अँड फ्रेंड्स. चला तर मग आजच्या आपल्या स्टोरीला सुरुवात करूया. वन्स अपॉन अ टाईम अ लॉनली एलिफंट लिव्ड इन फॉरेस्ट. तर एका जंगलात एक एकटा हत्ती राहत होता. ही वॉन्टेड टू मेक फ्रेंड्स. तर त्याला मित्र बनवायचे होते. ही मेट अ मंकी अँड सेड, विल यू बी माय फ्रेंड. तो एका माकडाला भेटला आणि विचारलं, तू माझा मित्र होशील का. द मंकी सेड, यू आर टू बिग, यू कांट स्विंग ऑन ट्री लाईक मी. तर माकड हत्तीला म्हणतो, अरे हत्ती, तू तर खूपच मोठा आहे, तू तर माझ्यासारखा झाडावर डोलू शकत नाही किंवा झोके घेऊ शकत नाही. देन ही मेट अ रॅबिट अँड सेड, विल यू बी माय फ्रेंड. मग तो एक सशाला भेटला आणि म्हणाला, तू माझा मित्र होशील का. द रॅबिट सेड, यू आर टू बिग, यू कांट प्ले इन माय स्मॉल बोरो. तर ससा हत्तीला म्हणाला, अरे हत्ती, तू तर खूपच मोठा आहे, तू तर माझ्या लहानशा बिळामध्ये खेळू शकत नाही. नेक्स्ट ही मेट अ फ्रॉग अँड आस्क्ड, विल यू बी माय फ्रेंड. पुढे तो बेडकाला भेटला आणि विचारले, तू माझा मित्र होशील का. तर पुढे बेडूक म्हणाला, यू आर टू हॅवी, यू कांट जम्प लाईक मी. मग बेडूक म्हणतो, अरे हत्ती, तुझं तर वजन खूप जास्त, तू तर खूपच जड आहे, तू तर माझ्यासारखं उड्या मारू शकत नाही. दी एलिफंट वॉज सॅड. हत्ती दुःखी होतो, का तर आपल्यासोबत कोणीही मैत्री करायला तयार होत नाही. ही वॉक्ड अँड मेट अ फॉक्स. हॅलो फॉक्स, विल यू बी माय फ्रेंड, ही सेड काइंडली. तर तो चालत होता आणि त्याला एक कोल्हा भेटला. तर हत्तीने त्या कोल्ह्याला विचारलं, तू माझा मित्र होशील का, ते पण अगदी प्रेमळपणाने. तर पुढे कोल्हा म्हणतो, द फॉक्स सेड, सॉरी एलिफंट, यू आर टू बिग, यू कांट हाईड इन माय स्मॉल डेन. त्या कोल्हा म्हणतो, माफ कर हत्ती, तू तर खूपच मोठा आहे, तू तर माझ्या लहानशा गुहेत लपू शकत नाही. वन डे ऑल ॲनिमल्स वर रनिंग इन फिअर. तर एके दिवशी सर्व प्राणी भीतीने पळत होते. दी एलिफंट स्टॉप अ बियर अँड आस्क्ड, व्हॉट हॅपेंड. तर हत्तीने एका अस्वलाला थांबवले आणि विचारलं, काय झाले. द बियर सेड, द लायन इज अटॅकिंग एव्हरीवन. तर अस्वल हत्तीला म्हणाला की सिंह सर्वांवर हल्ला करत आहे. दी एलिफंट वेंट टू द लायन अँड सेड, प्लीज डोंट हर्ट माय फ्रेंड्स. हत्ती त्या सिंहाकडे गेला आणि म्हणाला, कृपया माझ्या मित्रांना इजा पोचवू नको किंवा दुखवू नको. बट द लायन डिडंट लिसन. पण सिंहाने ऐकले नाही. सो द एलिफंट पुश द लायन अवे विथ हिज बिग ट्रंक. म्हणून हत्तीने त्याच्या मोठ्या सोंड्याने सिंहाला दूर ढकलले. द लायन रन ऑफ इन फिअर. मग सिंह घाबरून पळून गेला. ऑल दी ॲनिमल्स केम अँड सेड, यू सेव्ड अस, यू आर ओवर ट्रू फ्रेंड. मग सर्व प्राणी आले आणि म्हणाले, तू आम्हाला वाचवले, तूच आमचा खरा मित्र आहे. मोरल ऑफ द स्टोरी, ट्रू फ्रेंड्स हेल्प इच अदर इन नीड. म्हणजेच खरे मित्र गरजूंना मदत करतात. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.